राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून गोविंद मोकटे यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ऐन वेळेला तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगा? नाही, मी पवारसाहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। गेली 20 वर्षापासून मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे। मी पंचायत समितीला राजधानी निवडून आलो। माझी मुलगी जिल्हा परिषद सदस्य होती आणि राहुरी भागाचा मला सखोल अभ्यास आहे। ह्या भागात काय काय प्रश्न उणीव आहे प्रश्नांची ते सला मला माहिती आहे। शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न आहेत। कांद्याचं पीक असेल, ऊसाचं पीक असेल, इतर आणि समोरच्या उमेदवार जर बोलायचं हा मोठा गुंड आहेत। यांचे नातेवाईक झालं हे झालं लोकांना धमकायचं काम करतात, इतर मार्गाने लोकांना त्रास द्यायचं काम करतात। ह्या सगळ्या गुंडागर्दीला आळा बसवण्यासाठी खऱ्या अर्थाने माझी उमेदवारी। पण उमेदवारी मिळायला उशीर झाला का, म्हणजे काय सांगा? उशीर झाला म्हणता येणार नाही। उमेदवार माझं नाव चर्चेत होतं गेली 10-15 दिवसापासून, पण आम्हाला असं आम्ही सगळ्यांनी आग्रह केला प्राजक्तांना का तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्या मागं एकनिष्ठाने उभा राहू। पण आता त्यांनी उमेदवारी का मागे घेतली हे तेच सांगू शकतील आणि म्हणून मला उमेदवारी मिळाली। पण प्राजक्त तनपुरे हे दावेदार असताना त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष भेटतात, पालकमंत्री भेटतात आणि त्यानंतर ते निर्णय बदलतात, याचा काही परिणाम होईल का? म्हणजे काय आता माझ्या मतदानावर याचा काही परिणाम होणार नाही, पण यांनी का उमेदवारी केली नाही त्याचं उत्तर तेच चांगल्या भाषेत देऊ शकतील। पण कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावरती राहुरीच्या जो तालुक्याचा विकास होता त्या मुद्द्यावरती त्यांनी माघार घेतल्याचं बोललं जाते, काय? राहुरीचा विकास काही उणीव आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार। काय प्रामुख्याने मुद्दे असतील तुमचे? ऊसाला चांगला दर मिळत नाही। ऊस बाहेरच्या तालुक्यात नेला जातो, जिल्ह्यात नेला जातो। हे ऊसाचं खऱ्या अर्थाने इथंच त्यांना व्यासपीठ तयार करून दिलं तर चांगलं होईल ऊसासाठी। आणि कांद्याचं उत्पन्न खूप मोठं आहे। कांद्याला आता गेली 1 वर्षापर्यंत शेतकरी राहतात। शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी नाहीची, सण नाहीचे कुठला, आणि एकच पीक असं आहे शेतकऱ्यांसाठी का कांद्याचं का त्याला 2 रुपये शेतकऱ्याला मिळतात। समोर सत्ताधारी पक्ष जे आहेत ते एकवटलेलं आहेत, तर कसं आव्हान वाटतं का काय? सत्ताधारी एकवटला तरी मतदारांच्या हातात आज निवडणूक आहे। आज राहुरीची जनता ही सुशिक्षित तालुका मानला जातो खाली अख्ख्या जिल्ह्यात। सुशिक्षित घराणे सगळे राहुरी तालुक्यात मतदार एकदम सुशिक्षित आहे आणि म्हणून यांना मतं पडणार नाही। आता इथून पुढं मला गेलं हिंदू मुस्लिमांची भांडणं लावायची आणि मग मतं मागायची। आता तसं राहिलं नाही। आता हे ज्यावेळेस आता हे वरचे जे आता जे गेलेले उमेदवार आहेत यांनी ज्यावेळेस मुस्लिम समाजाला जवळ करायचं आणि हिंदूवर इथून मागं खूप अटॅक केले यांनी, खूप हिंदू लोकांना त्रास दिला आणि आता मताच्यामुळं मुस्लिमांना शिव्या घालायच्या आणि हिंदू मतं घ्यायचा यांचा प्रयत्न आहे। कसा प्रचाराची रणनीती असणार आहे? कोणकोणते नेते येणार किंवा काय पुढची दिशा असेल? महाविकास आघाडीचे शिवसेना असन, काँग्रेस असन, बहुजन समाजाचे सगळे नेते खऱ्या अर्थाने माझ्या प्रचारात उतरणार आहेत। पण प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली किंवा आता ते सक्रिय होणार की या प्रचारात तुमच्या, किंवा काय परिणाम होऊ शकतो त्याचा? ते सक्रिय होणं ते तर मला अपेक्षित सक्रिय होणं, पण त्याचं उत्तर तेच देतील। आता त्यांच्या मला मी काही भेटलो नाही त्यांना, आता भेटेल तेव्हा मी तुमच्याशी बोलतो। पण त्यांचे ते सगळे पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा काय तुमच्या पाठीशी उभे राहतील का काय? मी त्यांचा कार्यकर्ताचे जे पक्षाचे कार्यकर्ते मी त्यांच्यातलाच कार्यकर्ता, त्याच्यामुळे ते सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीमागं उभं राहतील अशी मला याच्यात काही शंका वाटत नाही। पूर्ण खात्री वाटते तुम्हाला? खात्री वाटते मला। तर निश्चितच विजयाची खात्री जी आहे ती या ठिकाणी गोविंद मोकटे यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता कशा पद्धतीने प्रचार जो आहे तो होणार आहे तो पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा जायकर TV9 मराठी, राहुरी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।